आणि प्रत्येक वळवाल्याचं हे सांगणं असतं की वासरू चुकीचं पडलं तर त्याच्यात गाईचा सुद्धा रोल आहे ना. आमचे दोस्त आहेत सोमनाथ बिरजदार खानापूरचे, ती जसं म्हणतात कानात लाइटिंग पाहिजे, चेहरा देखना दिसतो बैलाचा, तसंच दोन्ही बैलाचं आपले. हा हा हा. कानात लाइटिंग म्हणजे काय जरा? लाइटिंग कानच खडा बैलाचा सारखा. हा हा. पुढं काय वस्तू आली माणूस आला किंवा काय वाजलं तरी कान टवकारणार बैल. लाइटिंग म्हणजे त्यांचं बोलण्याचा ती पद्धत आहे. पण कान टवकार लाईनची वासरं घेताना त्यांचा राजाच्या खाण्यासाठी जी फोकस असतो, ती फोकस इथं पाठीमागच्या पायाचा जी चट आहे जांगडा बसला तिथल्या पायाला शिरसांना म्हणजे ही देते जास्त. तेवढं दूध देणार की गाई 5-5 लिटर, सकाळी 5 संध्याकाळी 5. पण माझ्या हिशोबानं वासरू पाजून गाईला साधारणपणे खिलार गाईला जातीतल्या टॉपच्या खिलार गाईला 1.5-2 लिटर पर्यंत दूध भरपूर झालं. बर बर. आणि एक विषय असतो, क्वालिटी ग्रेटर दॅन क्वांटिटी. दूध जेवढं कमी आहे तेवढी त्याची क्वालिटी अमृतासारखीच राहणार. मग ह्या जातीच्या गाईला दूध 1.5-2 लिटर वासरू पिऊन 1.5-2 लिटर म्हणजे वासरू साधारणपणे 2-2 लिटर दूध पित असेल. 6-6 फुट. तर नमस्कार मंडळी, खिलार साम्राज्य आपलं स्वागत करत आहे पुन्हा एकदा. आता सध्या आपण बार्शी तालुक्यातील राळेरास या गावामध्ये आलेलो आहोत. एक सदस्या भेट दिलेली आहे. शेरखाने यांच्या दावणीच्या 2 वळूबद्दल आपण माहिती घेण्याचा व त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर दादा नमस्ते. नमस्कार. आम्हाला तुमच्या ह्या 2 वळूबद्दल आणि तुम्ही हे वळू संगोपन कधीपासून करता ह्याबद्दल माहिती द्या. दादा मी वळू संगोपन साधारणपणे 2016 पासून करतोय. बर. त्याच्यापूर्वी आपल्या घरी पहिल्यापासून गायी होत्या, आवताची बैल बी होती. ती आवताला चालवूनच गायीवर बी चालू असायची थोड्याफार प्रमाणात. पण वैयक्तिक असा म्हणजे रेग्युलर बैल वळू आपण 2016 पासून मी वैयक्तिक चालवतो. कोणत्या प्रकारचा वळू होता तुमच्याकडे तेव्हा? हा सीतापूर खालीचा आपला. नाही नाही, तुम्ही 2016ला सुरुवात करताना? 2016ला सुरुवात करताना काजळी बैल माझ्याकडे होती. बर. घरच्या गाईचा एक घरच्याच गाईला तयार झालेला एक खोंड होता काजळ्या बैलाकडनं भरलेला. बर. तो वळू म्हणून चालू केला परत आणि एक 12मतीतनं आपण विकत घेतला होता. 12मती. काजळी खिलार. हा हा नाद कधीपासून आहे तुम्हाला? हा नाद आपल्याला लहानपणापासूनच आहे, पहिल्यापासून. बरं, आता हा बैल कुठून घेतला आणि ह्याचं लहानपणापासून कसं तुम्ही सुरुवात केली त्याबद्दल सांगा. हा बैल आपल्यापाशी ती 2 बैल विकल्यानंतर परत घरच्या गाईला लमानबाईच्या विस्ताराची गाय एक आहे, त्या गाईला काळेबाग पैलवान पासला बैल बावड्यात भीमा शिंदेपाशी होता. भीमा शिंदेपाशी ती गाय भरल्यानंतर तिला खोंड झाल्यावरती अमृत म्हणून नाव ठेवलं होतं आम्ही त्याचं. ती काय कारणास्तव बैल विकायला लागला, कायदातीमध्ये विकला. आणि परत बैल विकल्यानंतर दुसरा बैल घेण्यासाठी आपण सतीश अण्णांना आणि शिरसू अण्णांना सांगितलं होतं की एक चांगला बैल आम्हाला बघून द्या, त्या दोघांशिवाय बैल काय आपण घेत नाही. मग सतीश अण्णांनी जवळपास 40-45 बैल आपल्याला दाखवली. शेवट सर्जा दाखवला. सर्जा होता कंकणवाडीत आप्पासाहेब अण्णा यांच्याकडे. मग ती बैल सतीश अण्णांना सांगितलं, म्हणजे सर्जा सतीश अण्णांना सांगितलं होता संभानाना गरंडे गोनेवाडी यांनी. बर. मग फोटो तर आपल्याला बैल पसंत पडला. आपण अण्णांना म्हणलं बैल पसंत पडला आपण घेऊ. मग पुन्हा पुढची प्रोसेस केली. मग संभानानांनी बैल दिला आपल्याला. किती वय असताना घेतलेल्याला? बैल दुसरा होता. दुसरा. हा 2 तास होता. एखादा जेव्हा तुम्ही बैल घेताय तेव्हा तुम्ही म्हणजे नेमकं काय बघताय किंवा काय असं काय? पहिल्यांदा तर बैलाचा देखणेपणा, हा शिंग, तोंड, कान, गळा, हा. त्याच्यानंतर त्याचं म्हणजे जी शरीराचा जी बांधा असतो हा. ती चौक शेपूट सगळ्या गोष्टी आपण बघतो. तुम्ही जेव्हा वळू घेता तेव्हा काय भागाचा विचार करता का काय कसं काय? नाही, भागाचा विचार म्हणजे कोणत्या जातीची जास्त खोंड हे आपलं गाजरी पाहिजे किंवा असं काय त्याबद्दल म्हणजे ते तसा विचार करता काय? मुळात लोकांना नाद कमी आहे हा, त्याच्यामुळं हिथं आपण लोकांना ही चांगली वस्तू आपण पैदासाठी तयार करून दिली. इथं त्यांना आपण उपलब्ध करून दिलाय वळू इथं आपल्या भागाला. आमच्या भागाला गायी कशा आहेत त्या की गायी आवताच्या बैलावरच्या आणि इंजेक्शनावरच्या गायी तयार झालेल्या आहेत. त्या त्या गायी एवढ्या जातीवंत नाहीत, उंडीव गायी आहेत त्या. त्याच्यामुळं हिथनं पुढं पैदास आपल्या बैलांची त्या गायींना त्या गायी उंडीव असून सुद्धा टॉपच्या पैदाशी झालेल्या आहेत.
बर बर. आणि आता किती गाई रेतन केल्या ह्यानं सर जे आता 1,500चा टप्पा पूर्ण करतोय लवकर. लवकरच? या आठवड्यात 2 आठवड्यात 1,500 गायी सर्जाच्या पूर्ण होतात. बर बर. आता लहानपणापासून त्याला तुम्ही दोन दाती असल्यापासून त्यांनी सांभाळले बरं का तुम्ही. तर प्रदर्शनात वगैरे कुठं नाद काय केलाय का? काय प्रदर्शनात बैलच नेला नाही कुठं. आणि बैल काय आपण बैल आपल्या नादासाठी पाळलेला आहे. आपण आपल्या बैलाचा कुठं नंबर यावा, कुठं चॅम्पियन व्हावा म्हणून बैल नाही. एक चांगली ह्या भागाला चांगली पैदास व्हावी त्यासाठी बैल पाळलेला आहे आपण. त्याच्यामुळे मी प्रदर्शनाला बैल काय कुठं नेलेला नाही. यात्रा जत्रात कुठं जाता का? यात्रा जत्राला नवीन बैल घेतल्यानंतर जरा फिरवला, बर. कारण लोकांना ओळख व्हावी, हां. जरा पब्लिसिटी व्हावी म्हणून बैल फिरवली. परत आता रोजच्या गाई चालू असल्यामुळं हं. बैल काय कुठं जत्रेला न्यायची काय गरज एवढी पडत नाही. बर बर. कोणत्या जत्रेत जाताय काय? जत्रा कार्तिक वारी 2 वर्ष सलग केली. बर. कार्तिक वारीला सुद्धा गेल्या वर्षी गेलेला नाही. हां 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 परत इथल्या नरखेडच्या वगैरे यात्रा, हां वैरागचा बाजार असेल तिथं बाजारात वगैरे बैल हिंडवली होती, फिरवली होती. हां हां. खाली गेला म्हणून एक जाहिरात व्हावी म्हणून कार्ड वगैरे वाटली. परत काय गेल्या 2 वर्षापासून तर काय अजिबात गरज पडलेली नाही. बरं बरं. आता सर्जाच्या वासराबद्दल सांगा आम्हाला. वासरं कुठं आहेत किंवा काय? भरपूर जण आता एवढ्या वर्ष झालं तुम्ही संगोपन करतायत, 2 दाती असल्यापासून घेतलेला आहे. वासरांची विक्री म्हणा किंवा वासरं कुठं नंबरातली, प्रदर्शनातली, यात्रेत विकलेली, त्याबद्दल सांगा आम्हाला. आता सर्जाला तुम्हाला सांगितलं मी, ह्या भागाला गाई जरा कमी जातीची आहे, त्या जरा थोड्या क्वालिटी जातीला कमी आहे, तरी सुद्धा वासरं चांगली टॉपची पडली बैलाची. हं. साधारण नरखेडचं एक वासरू होतं, आमचे दोस्त आहेत राहुल दादा पाटील म्हणून. बर. त्यांचं वासरू बावधनवालीने घेतलं. 18 महिन्याचा खोंड होता, सर्ज एवढाच होता उंचीला. 18 महिन्याचा सर्ज एवढा मापाला होता. ती 1.25 लाखाला खोंड बावधनवाल्याने नेला बघायला. आणि मलिकपेठची एक कारड होती, ते काहीतरी म्हणले 60,000ला मसवडला दिलेले. बर बर. सांगोली यात्रेत, सांगोल्याच्या रविवारच्या जनावरांच्या बाजारात तिचा व्हिडिओ एक प्रसिद्ध झालेला आहे बघा. बर बर. भरपूर चांगली कालवडती चांगल्या पैशाने गेलेली. बाकी अजून तिकडे माडा, उपळाई, पिंपळगाव, देशमुख किंवा आमचा बार्शी भाग, मोहोळ, मंगळवेड्यात, आरडीमध्ये वासरू एक लक्ष्मणराव माने म्हणून आहेत, जुने ओळवाले, त्यांच्या गाईला सर्जाचा खून झालेला आहे. टॉपची वासरं पडलेली. बर बर. आता तुमच्याकडं खिलार कमी आहे म्हणताय, तरी आता वळू सांभाळल्यामुळं किंवा असं काय खिलारचं प्रमाण कसं झाले, काय वाढले का? काय प्रमाण भरपूर वाढले की मधल्या काळात शर्यत बंदी असल्यामुळं जरा लोक गायीकडे कमी वळाली. म्हणजे गायी असलेले विकले लोकांनी. हां. मग शर्यत बंदी उठली, शर्यतीला वासरं चांगली चालली. आणि आमच्या भागात द्राक्ष बागेचं प्रमाण वाढलेलं आहे. द्राक्ष बागेला स्लरी वगैरे करायसाठी किंवा अजून इतर कुठल्या घटकासाठी त्यांना शेण गोमूत्राची वगैरे देशी गायीच्या जरूर पडल्यामुळं परत लोकांनी अजून गायी पाळायला सुरुवात केली. बर बर बर. आता काय तुम्ही आता वासराबद्दल सांगितलं, तर तुमच्या स्वतःच्या दावणीला किती वासरं आहेत किंवा काय? माझ्या दावणीला आता सध्या एक वासर आहे, कुठल्या बैलाचं? मडसनाळ कामावर. जरा मला लाईन बदलायसाठी मी घरच्या बैलांची वासरं घेतली. हां चांगले पैसे किमती आल्या. हां. बैल अजून आता सर्जे तर अजून 5-6 वर्ष हटत नाही, कसा गायीवर चांगला चालू राहते. तर. कामाची तर काय गेल्या 2 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. हां हां. त्यामुळे ह्या दोघांच्या पैदाशी घेऊन चांगल्या पैशाला विकल्या. आणि मग आता ह्यांच्या पाठीमागे एखादं वासरू आपल्याला दुसऱ्या लाईनचं पाहिजे, कारण ह्या दोघांच्या आपल्याकडे ज्या कालवडी पुढे भरायला येणार आहेत त्याच्यात पुन्हा इनब्रिडिंग होऊ नये म्हणून दुसऱ्या लाईनचा आपण मडसनाळ काम्या भरून आणला होता, त्याचं खोंड आपल्याकडे झाले. दादा, तुमच्या भागाबद्दल तुम्ही सांगितलं आणि तुमच्या गायींचं जी काय म्हणजे तुम्ही म्हणले की आवताच्या बैलाच्या इंजेक्शनवरच्या गायी जास्त आहेत आणि पैदास बैलाची कमी आहे, तर तुमच्याकडं गायींचं येणाऱ्याचं प्रमाण कसं आहे? नाही, भरपूर आहे. इकडे लोकांना बैलच नव्हता उपलब्ध कसलाच. बर. त्याच्यामुळं आपण त्यांना एक पर्याय चांगला निर्माण केल्यामुळं हां. जवळजवळ मी इथं 2018ला आलो. मी काजळी बैल होती माझ्याकडे, ती तुम्हाला मध्ये मग सांगितलेलं. हां हां. त्या बैलांपासून जी येणारी लोक आहेत ती आता नावच घेऊ वाटते. धामणगावला विष्णू देशमुख म्हणून आहेत आमचे दोस्त, विष्णू देशमुख, विलास देशमुख. 2018 पासून लोक आपल्याकडे येतात, आज तागायत येतात. पुन्हा तडवळेचे सुरेश आप्पा बोडके म्हणून आहेत. बर. ते बी 2018. ह्या दोघांकडे माझ्या प्रत्येक बैल, आता 5-6 बैल झाली माझी, प्रत्येक बैलांचं एक कालवड म्हणजे वासरू त्यांच्याकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं कळमन, कवटळी, सत्यवान माळी वगैरे नाव घेऊ वाटतात लोकांची, ती लोकं अजून आपल्याकडे येतात. येतात.
आता तुम्ही तुमच्या भागाबद्दल जी काही जुनी आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं, तर बाहेरची म्हणजे जी आपल्यापासून कर्नाटक जरा जवळ आहे आणि सांगोला म्हणा, ही आपला मंगळवेढा भाग, मंद्रुप भाग, तिकडून कसं काय आहे? तिकडे त्या भागाला गाय आहे, म्हणजे बैल चांगली आहे ती. बरं बरं. त्या भागातनं एक गाय इंडीवरून आली आपल्याकडे, इंडी सालोटकीमधनं गाय आली. इंडी कुठं म्हणजे कर्नाटक राज्यातलं? विजापूर, कर्नाटकात कर्नाटक. बरं बरं. काय आता त्या गाईला काय आहे त्या सध्या? गायीला खोंड झाला. खोंड झाला. म्हणजे 2 गाय आणल्या त्यांच्या. हा. गंगाधर माधव गोड म्हणून आहेत. बरं बरं. सरच्याकडे आलते खास? हो सर. हा हा सरच्याची कारोड झाली त्या गायीला. हा. त्या गायीच्या पुढची पहिली कारोड होती गुळखेडच्या पाटलांच्या बैलाची. बरं त्या बरं. गायीला पुन्हा त्यांनी सर्ज भरला, टॉपचं खोंड झाले त्यांच्या गायीला. टॉपचं. शिवानंद कलोरकर काका म्हणून आहेत, हा. त्यांनी आणली होती गायीची. जबरदस्त वासर पडली. तर दादा आम्हाला बैलाचं माप जे आहे, म्हणजे काय किती माप आहे काय? माप तसं मोजलेलं नाही, पण माप मोजताना आता पालखीवाली काय करते, हा. बसणं पाठीमाग बसवली त्या हा इतावर टाकते. हा हा. ती 7 येते बैल भरते. 7 येते. होय. मोठं माप. फुटावर माप सांगता येत नाही. माप तर मोठंच आहे, हा फुटावर माप सांगता येणार नाही आता. पण आडवी पट्टी वसवंडीच्या पाठीमागे टाकली हा आणि नक्की प्रश्न जर इथं टाकली आपल्या हाताची, हा हा. तर 7 येते बैल भरते. 7 येते. होय. ह्याला तुम्ही तुमच्या दावणीला येऊन किती वर्ष झालं? सर 2021 ला 2021 ला. आतापर्यंत काय मागितलं का कोण? काय बगाडवाली म्हणा किंवा सगळे बऱ्याच जणांनी माऊलीच्या पालखीला बैल मागितला, हा बगाडवाल्यांनी मागितला, ओळवाल्यांनी मागितला कर्नाटकातल्या. हा. नाव घेशीनात कोणाची, पण मागितला, पण आपण दिला नाही आणि देणार बी नाही बैल. बर बर बर. नामांकित ओळवाल्यांना बैल अजूनपर्यंत मागते ती, हा. पण बैल दिला नाही आणि द्यायचा बी नाही. बर बर बर. कशामुळे काय असं काय? ते दिसतंय बैलाची जात गोत, वासर चांगली पडली, हलक्या जातीच्या गाई ह्या भागाला असताना सुद्धा हा वासर चांगली पडली. त्याच्यामुळं पारकवंत माणसं असतात, ती नजर त्याची पडता राहतच नाही ना ह्या गोष्टीवर. हा हा बरोबर आहे. येते त्याच मागतात, असं असतं विषय. बर बर. दादा तुम्ही माहिती दिली आत्ता, तुम्ही सांगितलं आम्हाला की भरपूर जण मागतात हे ते, दिला नाही तुम्ही. नेमकं ह्याचा वडिलाची माहिती द्या बरं आम्हाला, काय म्हणजे कुठला आहे कसं काय? आपण बैल आणल्यानंतर ही व्हिडिओ टाकला होता, बहुतेक माझ्या हिशोबानं युट्यूबला पडला व्हिडिओ आपल्याकडनं. हा त्या व्हिडिओ ह्यांनी बघितला, ज्यांनी बैल सगळ्यात लहानपणी घेतला होता वाटंबऱ्यातनं, हा. कमलापूरचे मधुकर मामा तंडे, हम्म. त्यांच्या मुलांनी बघितला, दत्ता तटेंनी. हम्म. त्यांनी त्या नंबरवरनं मला फोन केला की म्हणले आमच्या पशु वासर आहे. हा मग ती प्रूफ मी विचारल्यानंतर मला ती विश्वास बसला नाही, कारण बैल आणला कर्नाटकातनं, हा कंकणवाडीतनं. हा. संभानानाने आणला आणि संभानानाने आपल्याला दिला. बर. मग ती कमलापूरमधनं फोन आल्यावर मी म्हणलं प्रूफ काय म्हणलं तुमच्याकडे, तर त्याचं लहानपणीच फोटो टाकले त्यांनी, बर. 15 महिन्याचा असतानाचा. हा हा हा. तर त्यांनी सांगितलं वाटंबऱ्यात गाय आहे. वाटंबऱ्यातली आपण गाय पण बघून आलो, बर. व्हिडिओ पण टाकला, तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओ. हम्म. त्यांच्याकडनं चौकशी केली, ह्याच्या आईचं जी मालक आहे ते हा शिंदे म्हणून, सागर शिंदे, हा बहुतेक सागर शिंदेच नाव त्यांचं. हा. तर त्यांनी सांगितलं की चंदुनाना वगैरे बर. त्यांच्याकडे जी बैल होता छब्या, छब्या. हा, घटप्रभाला 2 वेळा चॅम्पियन आणि कंकणवाडीला एकदा चॅम्पियन. हा हा. त्या बैलाची पैदास आहे म्हणून त्यांनी सांगितलं. त्या बैलाची तुम्ही सगळी चौकशी केलता हो? सगळी जागेवर बैल घ्यायच्या आधी केला का ही काय बैल घेतल्या? घेतल्यानंतर हा बैल काय कुठल्या बैलाचा कुठल्या खाणीचा म्हणून घेतला नव्हता. बैल दिसला चांगला, हा. सतीश अण्णांनी आणि शिरसानांनी पसंती केली, त्याच्यावरच आपण बैल घेतला. बैल घेतला. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा बैलाची माहिती आपल्याला कळाली की बाबा ही जी आई कोण, बाप कोण ती. हा पुन्हा चंदुनाना पशी पण जाऊन आम्ही विचारलं ना, बर. चंदुनाना वगैरे, हा हा. हाय दिसतंय माझ्याच बैलाचा बैल आहे. हम्म, हम्म, हम्म. एखादा बैल जेव्हा तुम्ही नवीन आणताय, तर म्हणजे त्याला काय हातावर घ्यायला किती वेळ लागते तुम्हाला? काय असं काय तरी बी सरजा महिना 1.5 महिना आपल्यावर हातावर आला नव्हता, आला नाही? मागे जाऊ देत नव्हता. मी एकटाच असतो बैला पैसे, त्याच्यामुळं हा हातावर घ्यायला मला उशीर लागला थोडा, पण घेतला हातावर. हा हा हा. आणल्यावर किती दिवसात चालू केलं? आणल्यावर दुसऱ्या दिवशीच गायीची यायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी काय? पहिली बैल होती, त्याच्यामुळे लोकांना माहित होतं इथं बैल आहेत म्हणून. हा हा. मग पुन्हा गाय व्हिडिओ सगळीकडे पडलं, व्हॉट्सअपला वगैरे फोटो पडल्यानंतर लोकांनी बैल चालूच केला गायीवर. चालू केलं. दुसऱ्या दिवशीपासून चालूच झाला. हा हा हा. तर आता तुम्ही सर्जाबद्दल पूर्ण माहिती दिली, सांगितलं सर्जाच्या वासराबद्दल, कुठून घेतलेला, कसं काय काय नाद जुना आहे तुमचा, आणि भरपूर
दिवसापासून संगोपन करताय वळूचं, गाया पण तुमच्या दावणीला आहेत. तर आता जी पलीकडला बैल आहे त्या बैलाबद्दल पूर्ण माहिती द्या का, तर काय त्याचं पूर्ण सांगा आपल्याला. हा शिरसोनाने दिला फोट आपला. बर. ती कोंडी राजा वारल्यानंतर हां त्यांच्याकडे त्यांचा सोन्याची घेतला होता. हां ती 54 गाई लावून दुसऱ्यातच वारला बघा बैल. बर त्या बर. बैलाचा फोट शिरसोनाने आपल्याला घेऊन दिला. कितीची खरेदी आहे तुमची? एकच कितीची खरेदी? 2.5 लाख किलो आपल्या. 2.5 असताना आणला होता. 18 महिने असताना. सर्जाला 8 गाई झाली एकाच दिवशी. हां 8 गाई झाल्यावर लोड जास्त व्हायला लागल्यावर मग पुन्हा ही बैल घ्यायचा निर्णय घेतला. महिनाभर बैल हुडकल्यानंतर मग शिरसांना म्हणले हाय आमच्या बशी फोन, मग त्यांच्या मामाजवळ तिकोंडी घेऊन जावा म्हणल्यानंतर बघायला गेलो, पसंत पडला, घेतला. कुठे जन्म झालता याचं काय, ह्याच्याबद्दल सांगायचं? त्याचा आरकेरीमध्ये. आरकेरी कुठं आलं? आरकेरी बहुतेक कर्नाटकात तिकोंडीच्या अलीकडे पलीकडे कुठतरी आरकेरी म्हणून गाव आहे. हां देवस्थान मोठं आहे बघा, अमुक सिद्ध. बरं बरं बरं. तिथं परशुअण्णा उमाअण्णा राठोड म्हणून आहेत, हं. त्यांच्या गाईला झाला फोन. आणि शिरसांनाने घेऊन त्यांच्या मामाच्या घरी दिलता. हां तिथं आपण तिथून तुम्ही खरेदी केला? किती वय असताना खरेदी केला? 18 महिन्याचा. 18 महिने. ह्याला काय आल्यानंतर किती दिवसानं चालू केलं, कसं काय? आल्यानंतर एक आदत मध्ये चालू केला, पण 21 महिन्याच्या पुढे 22 महिन्याच्या पुढे चालू केला. आदत मध्ये काय गाया लावल्या काय ना? आदत मध्ये 60-65 गाय झाली. 60-65. आदत मध्ये चालू केल्यावर काय होते? आदत मध्ये कोण करतय कोण करत नाही म्हणजे? म्हणजे प्रत्येकाची ही असते, पण आदत मध्ये चालूच करून बैल करत. बर. जास्त दिवस गायवर चालत नाही, पाठीमागून वाळतो म्हणते आदत मध्ये चालू केल्यानंतर. हां हां काम आपण चालू केलंय, पण आता तरी अजून तरी त्याच्या शरीराचा शेप वगैरे काय हां. बिघडलेला नाही. आता बैल अशी जुने लोक सांगतात हं. ओळवाले की बैल जास्त दिवस तुम्हाला जर टिकवायचा असला तर आदत मध्ये चालूच करायचं नाही. दात लावल्यानंतर, दाताला फट पडल्यानंतर, दुसरा झाल्यानंतर चालू करायचं. बरं. आता त्याबद्दल सांगितलं तर गया किती काढायला पाहिजे दिवसाला? जास्तीत जास्त 3 गाई काढायला पाहिजे. 3. पण आता ह्याची जशी परिस्थिती झाली, एका दिवशी 8 गाई आलेल्या, हं. आलेल्या गाई कुठं परत पाठवायच्या? हं. नावीला जाऊन लावायला लागल्या, पण परत आपण त्या बैलाची सोय केली. बरं बरं बरं. आता ही वेगळ्या लाईनचा आहे, हा तिकोंडी लाईनचा. तिकोंडी लाईन. दुसऱ्या लाईनचा का घेऊ वाटला, कसं काय? लाईन आता बदलून घ्यावाच लागणार आहे, कारण हा. ह्याच्या येणाऱ्या गाई कालवडी तयार झालेल्या ह्याच्याकडनं भरतोय तिकोंडी लाईनकडे. बर. पुढं भविष्यात ह्याच्याकडे येणाऱ्या सर्जे कायम चालू राहील 5-6 वर्ष अजून, तर काय सर्जे दम खात नाही, हं. ह्याच्याकडे भरायचे. पुन्हा इनब्रीडिंग होत नाही, हां वासरं अपंग होत नाहीत, आणि वासरं चांगली क्वालिटीची पडते. बरं बरं. आता ह्याच्या शरीर बांधाबद्दल, ह्याचा कलर खरंच दादा लय वेगळा आहे, म्हणजे असा एकदम चित्रामोरा तिकोंडी लाईनचा जसा कलर आहे. पायावर मागितल्या बी पुढले बी, गळ्यावर, वसवंडीवर, चेहऱ्यावर तुम्ही फोकस करा जरा थोडा. हां तिकोंडी राजाच्या पुढले बी पायाला जशी चित्र कसा वाण होता तसाच आहे ह्याला बी. पाठीमागच्या पायाला शिरसोनांचा तिकोंडी लाईनची वासरं घेताना त्यांचा राजाच्या खाण्यासाठी जी फोकस असतो, ती फोकस इथं पाठीमागच्या पायाचा जी चाक आहे, जांगडा बसला तिथल्या पायाला शिरसोना म्हणजे ही देते, जास्त प्राधान्य देते. हं. त्या पद्धतीनेच आपल्याला बैल त्यांनी दिला. बरं. तिकोंडी लाईनचं वासरूच आहे, ही जर ओळखायचं असेल तर कसं ओळखावं? हां नाही, तिकोंडी लाईनची खासियत ती वासरच सांगतात मी तिकोंडी लाईनचा आहे म्हणून. हां हां. ती वासरच सांगतात की मी तिकोंडी लाईनचा आहे म्हणून. ही तुम्हाला जवळ येऊ नाही, कसं काय? नाही, जवळ बैल करंट बाजा जास्त, करंट बाज लय करंट बाजा. लहानपणापासून आहे का आता, म्हणजे आज? आपण लहानपणी आणलेला पहिल्यापासूनच बैल करंट हा. बाजा. हां हां हां. ह्याचं काय म्हणजे, ह्याचं नेमकं कारण काय होतं ह्या मागचं घेण्याचं? येण्याचं कारण पहिल्याला त्या जास्त गाई व्हायला लागल्या ना, हां त्याला पर्याय दुसरा पाहिजे की आपल्याकडे. हां हां. पर्याय म्हणून घेतला. ह्याची पण वासर चांगली पडलेत, बरं. ह्याची पण वासर आपण तुम्हाला दाखवू आता तुमच्या माध्यमात सगळं. ह्याची वासरं कुठून कुठं कसं काय? ह्याची वासर आता मलिकपेठ मध्ये टॉपची वासर पडलेत. बरं. पुन्हा आता पिंपळगाव, डाळे पिंपळगाव, तिथं हे मलिकपेठ कुठं आलं? मलिकपेठ मोहोळ तालुका. आणि हे पिंपळडाळ? डाळे पिंपळगाव आमच्याच तालुक्यात, बार्शी तालुक्यात. बरं बरं. आता तुम्ही मगाशी म्हणलं की सर्जाच्या कालवडी ह्याच्यावर लावलेत, होय. तर हे जी वासर कसं झाले सर्जा? 2-3 वासर पडले सर, 2-3 गाई ह्याच्याकडनं भरून गेलेत. हां 2-3 टॉपची वासर पडले, ती पण मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून लोकांना दाखवू सगळ्यांना. बरं बरं बरं. ह्याला किती दिवसाला काय लावताय काय तुम्ही? 3 तर होतेच हां हां. झालेले, जास्त नाही.
बर. परत कामे चालू झाल्यानंतर सर्जाला पण जास्त गाय नाहीत ना, दोघाला हा 2 आल्या तर दोघाला एक एक लावते. हा हा. असं होतं. गाय मालकाचं नेमकं काय असतंय इथं आल्यावर काय बैल ते आम्ही काय करतो, तुम्हाला जो बैल पसंत पडेल हम्म. ती सांगा म्हणतो आम्ही, हा त्यांना जी बैल पसंत पडते ती सोड. बर बर बर. आता तुमच्या भागात सिमेंटचं प्रमाण किती वाढलंय किंवा कमी झालंय कसं कमी काय? झालं आमच्या भागात प्रमाण. बर. युट्यूब, व्हॉट्सअप आणि ह्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती झाली आता. हम्म, की सिमेंटच्या बैलांची कशी क्वालिटी, वासरांची कशी क्वालिटी पडते हम्म, आणि नैसर्गिक रेतन बैल चांगला टॉपचा बघून भरल्यानंतर हम्म, कशी क्वालिटी ती लोकांना समोरच लगेच फरक जाणवतो ना. हम्म. त्याच्यामुळं बैलांकडे गायी भरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बर बर. आता जरा त्याजवळ एकदा जा. आम्हाला त्याच्या शिंगाबद्दल, जी शरीरावर त्याचा कलर आहे, त्याचा शरीर बांध आहे, त्याचा वशिंड आहे, शिंग आहे, छाती आहे, जी काय म्हणजे बट्टे भोवरे येते त्याबद्दल सांगा की जरा. बैल आणताना आपण निकोप आणतो, कुठेच बैलाला बट्टा वगैरे काय आणत नाही. कारण पारख करून देणारे आपल्याला जी लोक आहेत का, 2 सतीशांना, होनराव आणि शिरसांना, तिकोंडी शिरसांना बट्टीला बैलच देत नाहीत आपल्याला देताना. बर. त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आणतो. आणि बट्टा तुम्ही काय बघता जरा सांगा की आम्हाला. शरीर बांधा वगैरे, शरीर तोंड देख, मुळात बैलाच तोंड देखणं पाहिजे. आता दोन्ही बी बैलांचे आपल्या तोंड बघा, कानाचा आकार बघा. आमचे दोस्त आहेत सोमनाथ बिरलदार खानापूरचे, ती जसं म्हणतात कानात लाइटिंग पाहिजे, चेहरा देखणा दिसतो बैलाचा, तसंच दोन्ही बी बैलाचं आपले. हा हा हा. कानात लाइटिंग म्हणजे काय जरा? लाइटिंग, कानच खडा बैलाचा सारखा. हा हा. पुढं काय वस्तू आली, माणूस आला किंवा काय वाजलं तरी कान टवकारणार बैल. लाइटिंग म्हणजे त्यांचं बोलण्याचा ती पद्धत आहे, हा हा. पण कान टवकारतात बैल. म्हणजे कान टवकारलं पाहिजे. कांटाव कर पाहिजे. हा, म्हणजे त्याचं जागरूकता, हा त्याचा सिद्धपणा दिसून येतो ना, त्याच्यातलं चैतन्य दिसून येतं बैलातलं. हा हा हा. बट्ट्याचं तुम्हाला मगाशी विचारलं, तुम्ही काय सांगितलं नाही काय? आता बट्टा म्हणजे कसा, बोहऱ्याच्या स्वरूपात काही बट्टे असते. हा. कुठं कुठं असतात काय? जुनी लोक सांगतात की वसवंडीवरला वसवंडीच्या पाठीमागे एक 6 इतावर, म्हणजे सॉरी 1 इतावर किंवा 6 बोट रेग्युलर बावरा पाहिजे. हम्म. दुसरा बावरा कुठं नाही पाहिजे, मग ती सुळी धरली जाते. त्याच्यानंतर छातीला कुठं कांबळपाशी कुठंच त्याला बटा नसला, म्हणजे बावरा नसला पाहिजे, त्याला गळचिपी म्हणतात. वरती कपाळावर एक बावरा असतो मूळ, तीच बावरा पाहिजे. ती खालीवरी कुठं सरकऱ्याला असला किंवा तिथं जास्त बोहरे असले तर त्याला ती बाशिंग बावरा किंवा नामसुळी वगैरे असं म्हणते ती प्रकार. पण आता ही जी प्रकार आहेत बावऱ्याचं आणि बट्ट्याचं, व्यापाऱ्यांनी त्या जनावराची किंमत कमी करायसाठी काढलेले फंड आहेत असं मला तर वाटतं. तुम्हाला वैयक्तिक? बाकी अजून वैयक्तिक कुणाला बाबा ती वस्तू बट्ट्याची घरी आणल्यानंतर घरात काही वेगळी उलतापालत झाली किंवा चांगलं झालं किंवा वाईट झालं, ह्याच्यावरून ज्याच्या त्याचं मान्यता ठरलेली असते. हा हा हा. आम्हाला तर असा काय अनुभव आला नाही. हम्म. पण बट्ट्याचं तुम्ही किती मानता बट्टे भोवऱ्याला काय? त्याचा अनुभवच आलेला नाही. बर. बट्ट्याचं जनावर दारात नव्हतं, हा. त्याचा अनुभव बी आलेला नाही. बर बर बर. पुन्हा खांडपासुळी वगैरे असते, ही हा. मत असतात, मान्यता असते. ज्याच्या त्याला अनुभव वेगळा आलेला असतो, हम्म. ती त्याची वेगळी मान्यता असते एकमेकाची. बर बर. आपल्याला तसं काय अनुभव आलेला नाही. ह्याचं आता किती दाते ह्याचं सांगा बरं काम्याचं? होईल चौसा आता. चौसा? सायदा होईल आता. हा. किती गाई लावल्या? काम्या 650 ओलांडते. 650. 750. हा. याला जत्रेत नेलं का कुठं? ह्याच्या पंढरपूरच्या यात्रेवर 2 वर्ष नेली होती दोन्ही. हा हा हा. तुम्ही जत्रेत गेलेल्या गायींची नोंद करता का? भरण्याचा प्रसंग जत्रे यात्रेवर कमी येतो, हा. पण भरलेली नोंद परत पाठीमागे येऊन आपण म्हणजे वहिला तुमच्या नेता का लिहितो. जत्रेत लावलेल्या? होय, होय, होय. आता किती रुपये फी आहे बैलाला एका गाईला? एका गाईला आपण 2100 रुपये घेतो. 2100? 100 किलोमीटरच्या आतले आले गावाच्या आसपासच्या तर 2100 रुपये घेतो. 100 किलोमीटरच्या बाहेरच्या गायींचे आपण 1500 रुपये घेतो. 1500 रुपये? 2100 म्हणतो, पण 2100 दिलेल्या लोकांचं 100 रुपये माघारी दिलेला आहे. हा घेता येत नाही तसं पैसे, कमी जास्त करावं. हा हा हा. 2100 रुपये दर 2100 दोघाला पण? हा, दोघाचा दर येतो. हा हा. आता इकडं तुमच्या बार्शीच्या पुढं म्हणजे लईच कमी खिलार आहे तिकडं, तर त्या भागातल्या गायी म्हणजे कशा आहेत आणि तिकडल्या गायी वासरं पडलेलं तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं, तर काय नेमकं तिकडल्या भागातल्या? तुम्ही म्हणलं की लईच जरा गायी पण
म्हटलं की लोकांना पर्याय उपलब्ध करून दिला, त्याच्यामुळे लोकांनी त्याचा उपभोग घेतात. लोक हा. येतात, गायीची पैदास चांगली व्हायला लागली, वस्त्र चांगली पडायला लागली ते. हां हां हां. त्या भागातले बी गाय आहेत, होय. तुळजापूर वगैरे. फुल रोज हा. भरपूर गाय येते तुळजापूर तालुक्यातल्या, फुल गाय. हां हां. धाराशिव, नांदेड, लातूरपासून गाय येते त्या. आता पुण्यापासून गाय आल्या, बारामतीपासून, इंदापूरपासून. आता ही तुम्ही सगळ्या तालुक्याची जिल्ह्याची नावं सांगितली, तर त्यांना काय काय वासर आहेत ती पण सांगा आपल्याला. कोणाला फोंड झालेली आहेत, कोणाला कारोटी झालेली आहेत. बरं बरं. ती आपण वेळच्या वेळेला आपलं पेज आहे खिलार सरच्या कामे म्हणून इंस्टाला, पुन्हा फेसबुकला बी आहे, त्याच्यावर टाकतोय, लोक बघतात, बरं त्यांना वासर पडतात म्हणून त्यांचे गायी भरायला आपल्याकडे येतात लोक. बरं बरं. म्हणजे तुम्ही स्वतः व्हिडिओ टाकता. हा टाकतो. हा. प्रत्येक येणाऱ्या लोकांची मुलाखत घेतो आपण, त्यांना बैल कसा वाटला प्रत्येकाचा अभिप्राय आपण घेतो आणि इंस्टावर टाकतो रोजचा रोज. हां हां हां. तुमच्याकडे गाय येताना लाईन मधल्या गाय असतात का, कसं काय आणून असं काय? लाईन मधले बी येतात, चांगले बी येतात. हा. आणि ह्या भागाला गाई पैदास असतानाच सिमेंटवरची आणि आवताच्या बैला झालेली हां ती हां पण येते. हां हां हां. आता काय पुढचं नियोजन काय असणार आहे तुमचं? खिलारसाठी काय? ही कंटिन्यू चालू ठेवायचं. बर. होय. हां हां बैल व्यवस्थित शेवटपर्यंत सांभाळायची. हां अजून एखादा बैल पटला चांगला तर ती घ्यायचा. हां. घरी एखादं वस्त्र चांगलं नेटवलेलं आहे ती व्यवस्थित सांभाळायचं आणि लोकांना चांगला पर्याय उपलब्ध करून द्यायचा. बरं बरं. तर जवळ या जरा. खिलारनं दूध किती दिलं पाहिजे? मी तर म्हणतो घर भागायपुरतं पहिल्यापासून गाई दूध देतातच खिलार. म्हणजे वासरू पिऊन घरच्या घरी जर 5-6 लोक असली एका कुटुंबात तर त्या लोकांचं भागायपुरतं गाई देतातच दूध. हम्म, हम्म. आणि दुधाच्या लाईनसाठी वगैरे दुधाची लाईन ही शब्द वेगळाच. दुधाच्या लाईनच्या वासर गायींचे ते लोक जे म्हणतात दुधाची लाईन, कॅमेरा पुढं 10-10 लिटर दूध म्हणते तेवढं काढून दाखवा. बर. कॅमेरा तुम्ही बोलताना दुधाच्या लाईनचा बैल ह्याच्यापासून झालेले वासर दूध वगैरे चांगले देतात. हम्म. ऑन कॅमेरा दूध तेवढं काढून दाखवा. वासरू पाजून वासरू पाजून 10 लिटर सांगितलेलं देत बी असेल पण ती वासरू आकरून बांधलेलं असतं तेवढं दूध देणार की गाई 5-5 लिटर, सकाळी 5 संध्याकाळी 5. हम्म. पण माझ्या हिशोबानं वासरू पाजून गाईला साधारणपणे खिलार गाईला जातीतल्या टॉपच्या खिलार गाईला हम्म. 1.5-2 लिटर पर्यंत दूध भरपूर झालं. बर बर. आणि एक विषय असतो क्वालिटी ग्रेटर दॅन क्वांटिटी. दूध जेवढं कमी आहे तेवढी त्याची क्वालिटी अमृतासारखीच राहणार. मग या जातीच्या गाईला दूध 1.5-2 लिटर वासरू पिऊन 1.5-2 लिटर म्हणजे वासरू साधारणपणे 2-2 लिटर दूध पित असेल. 6-6 फुटाची वासर झाली असते. हम्म, हम्म. जास्त दूध असणाऱ्या दुसऱ्या देशी ज्या गायी आहेत दुधाचा तुम्हाला अट्टहास जास्त आहे तर त्या गायी पाळा, त्या गायीचं दूध वापरा आणि ह्या गायीचं जेवढं निघतं तेवढंच वापरा आणि त्याचा शरीरावर योग्य उपयोग करून घ्या. हम्म, हम्म. तिला खिलारला गिर बनवायचा प्रयत्न करू नका. तिच्या शरीरावर ताणच येणार आहे. हम्म, हम्म. आणि तिची नैसर्गिक कॅपॅसिटी जर जेवढी तेवढी असली 10-10 लिटर देण्याची तर आरामात त्या गायी सांभाळा आणि त्यांचा दुधाचा उपयोग करा. दादा तुम्ही आपल्याला दूध किती असायला पाहिजे, खिलारला खरंच किती दूध द्यायला पाहिजे त्याबद्दल सांगितलं. तुम्ही तुमच्या वळूनला व्यायाम काय देता? व्यायाम माझ्याकडे जेव्हा आवताची बैल होती आमची बर. ती कधीतरी बैल झुकत होतं आठवड्यातनं महिन्यातनं एकदा अर्धा पाऊण तास. बैल विकल्यापासून ह्यांचा व्यायाम पण बंद झाला. बर. बैल असताना बी चालवत बी होतो एकटा धरून. हम्म. परत आता जसा वेळ मिळेल तसं ह्यांना चालवतो आपण तेवढाच व्यायाम. 1-2 किलोमीटर न्यायचा, 2 किलोमीटर आणायचा. सकाळी आठवड्यातनं 1-2 वेळा तर व्यायाम होतो त्यांचा. हां हां हां. सकाळचा किंवा जसा वेळ मिळेल संध्याकाळी सुद्धा. बर बर. शेती कामाला ती म्हणजे चाल तुम्ही हे केलं ते? आम्हाला झोपलेला फक्त- पहिला बैल असताना हां म्हणजे गेल्या 2 वर्षाखालीपर्यंत हां. परत काय त्यांना झोपायचा प्रसंग आला नाही. हम्म, हम्म, हम्म. पण झोपली तर चालू शकतात आता. बडा बर. बैला संघ जर झोपली दोन्ही बी सवय आहे त्यांना, होय सवय शिकवण पण आहे. होय. हम्म, हम्म. आणि हे वळूला व्यायाम दिल्यावर काय होतं दादा? कंटिन्यू. माणसाला जसा व्यायाम दिल्यावर जसं चैतन्य राहते माणसाच्या अंगात तसं पण बैलाचं बी आहे ना. हं. आपल्या पलीकडच्या बैलाला रक्ताभिसरण सगळं ह्या दोघाला बी सेमच. हां. रक्ताभिसरण चांगलं होतं, अन्नपचन चांगलं होतं, शरीराची हालचाल होती, स्नायूंची हालचाल होती, बर बर. जॉईंट आहेत, सांधे आहेत, त्याची हालचाल होती व्यवस्थित. हां हां हां. खुराकाचं काय काय विचारता हो नेमकं तुम्ही? तीच चालतंय मी पण. नाही सगळे आम्हाला तेच सांगतात. सातू, मका बरडा, गहू भुसा हम्म. आणि खपरी पेंट
बर. आपण करडीची वापरतो त्याच्यात. करडी. हा, करडी पेंडानं काय होते? करडी पेंडून चमक येते अंग शरीरावर, हा. जनावराच्या हा. ताकद येते. हा हा. आणि पुन्हा अजून बैल चंचल राहतो. हा काही जुनी लोक म्हणतात की हे जी पेंड आहे शेंगदाण्याची, हा. त्याच्याने बैल जरा धीम होतो. हा. ही म्हणतोय शेंगदाण्याचं पेंड म्हणतो मी, सरकी सांगत नाही, शेंगदाण्याचीच पेंडच. हम्म. आणि त्याच्यापेक्षा चांगली करडईची पेंड करडई. वापर. हा, करडईची वापरतो आपण पेंड. आणि दूध वापरत नाही. दूध का वापरत दुधाचा नाही? वापर मला ती पटतच नाही, दूध पाजायचं जनावरांना. आणि आमची बैल दूध औषध पित नाहीत नीट, त्याच्यामुळे दूध पाजायचा तर विषय, दूध पण पाजू देत नाही काहीच नाही. बर बर. तुम्ही सगळं करत असताना मार्गदर्शन लय महत्वाचं आहे. तर मार्गदर्शन तुम्ही कोणाचं घेता, काय असतं? मार्गदर्शन आमचे गुरु सतीश अण्णा होनराव आणि शिरसोअण्णा दळवाई, तिकून राजाचे मालक, ह्या दोघांचंच सूक्ष्म अतिसूक्ष्म आम्हाला मार्गदर्शन ह्या विषयात आहे. बर. म्हणजे कोण इतकी काळजातली गोष्ट कोणच कोणाला सांगत नाही. हम्म. इतकी गोष्ट म्हणजे काही कुठं मला अडलं नडलं तर ती दोघं बी सांगतील तुम्हाला. त्यांचंच मार्गदर्शन आपल्याला जास्त. काय म्हणजे असं मधनच काय झालं तर कसं काय 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 होतंय असं? बैलांना पोटात दुखायला तर कसं कळते तुम्हाला? त्रास होतच ना आपल्या बैलांना जास्त. बर. आपण त्यांना जितकं खाऊ वाटतं ते 2 टाइम माझ्याकडे वैरण बैलाला आहे, हम्म. त्यात ओली वाळली मिक्स टाकतो. हम्म. म्हणजे वाल्यात मकवाना असेल किंवा कडवळ त्याची कुट्टी आणि कडवा मिक्स. हम्म. आणि खुराकाला मात्र आठवड्यातून एकदा सुट्टी देतो आपण, 1 दिवस त्याला उपास खुराकाला. का तसं काय? पचलं बी पाहिजे ना जास्त. बर. म्हणजे रोज चारून. शेणातनं वास वगैरे यायला लागला हा. ती कमी होतो. 1 दिवस सुट्टी. माणसाला जसा उपवास आहे आठवड्याला, तसा बैलाला पण खुराकाला सुग्रासाला म्हणजे सुट्टी दिली पाहिजे, उपास दिला पाहिजे. हा. वासर पडताना मी सांगितलं पहिल्यापासून की गाय जरा हित हलक्या जातीची कसं काय म्हणजे लय तुमचं 2-3 वेळा तुम्ही मुलाखतीत बोलले. आहे. तेच गाय हलक्या बघा तुम्ही व्हिडिओ झालेल्या, त्यातनं बी चांगल्या आहेत त्या. पण हलक्या म्हणजे कशा की कर्नाटक भागाला, मंगळवेढा भागाला, इथनं मोहोळपासून पड्यालच्या भागाला जशा गायी त्या जातीवंत, पंढरपूर भागाला आकिव रेकिव सगळ्यात तशा इतके गाय आमच्या भागाला टॉप नाही. तिकडे बी गाय येते त्या, पण ही विषय चाललाय आमच्या भागाचा. तरी सुद्धा टॉपची वासरं पडली ती. टॉपचे. हा, बटील नाही ती काय नाही, सगळं व्यवस्थित पडले. आणि वासरं पडत असताना नुसता बाहेरचाच त्याच्यात ही नसतो, काय म्हणतात त्याला, रोल नसतो. गायीचा पण रोल असतो. तिला तर 9 महिने पोटात वाढवून ती संस्कार ती गाय त्या वासरावर करत असते, ती विषय वेगळा. पण आणि वासरं पडत असताना मागटल्या पिढीवर पण जातात, आईच्या पण जातात आणि वडिलाच्या पण जातात. बर बर बर. मग काही ठिकाणी वासरं जरा हलकी पडल्यानंतर म्हणजे कुठल्याच प्रत्येक वळूचं सांगतो, त्या वळूलाच दोष द्यायचा नाही. वळूत कधी कधी पट्टा नसतो, ती सुद्धा पट्टा काय काय प्रकारच्या वासरांना आलेला, काय काय बैलांच्या. म्हणजे वासरं चांगली पडण्यात बापाचा सुद्धा तेवढाच रोल आहे आणि गाईचा, आणि बैलाचा बी तेवढाच रोल आहे. बर बर. वासराच काय होतंय, वासरं जरा चुकीची पडली का की लगेच बापाचा उदर होतोय बैलात. तसं करायला नाही पाहिजे. तुम्ही वासरू चांगलं उमटणं, त्याचं गुण किंवा वाईट दिसणं चांगलं ही दोघांवर पण अवलंबून आहे. आणि प्रत्येक वळवाल्याचं ही सांगणं असतं की वासरू चुकीचं पडलं तर त्याच्यात गाईचा सुद्धा रोल आहे ना. आणि वासर आता काम्याची लहान लहान वासरं येते अजून, सर्जाची वासरं काही रेसला पण गेलेत. बर. तिथं राघूच्या वाडीत आमचे दोस्त आहेत अमरसिंह चौरे म्हणून, त्यांच्या गायी भरून नेल्या होत्या. पोरवाल्यांनी वासरू नेलंय त्यांचं जवळजवळ 65,000ला टॉपचं पळायला लागले वासरू. बर बर. 7च महिन्याचं वासरू 65,000ला नेलं होतं. त्याच्यानंतर इथं दारपळमध्ये एक खोंड पडला होता, गावडी दारपळमध्ये. नागूमाळी म्हणून आमचे दोस्त आहेत, त्यांच्याकडला खोंड टाकळी सिकंदर मध्ये सोमनाथ गायकवाड म्हणून आहेत. बर. त्याने नेला पाखऱ्या. टाकळी सिकंदर कुठं आलं दादा? मोहोळ तालुका. मोहोळ तालुका. मला वाटतं मोहोळ तालुक्यातल्या गायींचं तुम्ही भरपूर. हा मोहोळ तालुका फुल गाय आपल्याकडे येते, हा हा हा. फुल गाय येते आपल्याकडे. बर बर बर. ती पण वासरू लय गाजलं त्या भागाला. हा. टाकळी सिकंदरच्या वासरू जे आहे पाखऱ्या, हम्म. त्याची मुलाखत कधी वेळ आली तर आपण घेऊ. मस्त वासरू पळते सरजेच तिथं. सरजाचं. होय. बर बर. अशी बरीच वासरं घाटात काय वासरं गेलेली येते, काही म्हणजे आपल्या ह्या फाटीवर पळतात काही वासरं. हा हा हा. चालते दादा, लय माहिती दिली, लय सांगितलं, एवढा वेळ दिला तुम्ही. तुमच्या सर्जाबद्दल संपूर्ण माहिती देऊन
वासराबद्दल सांगून विशेष मार्गदर्शन केलं त्याबद्दल अजून एकदा तुमचं धन्यवाद. धन्यवाद तुमचं सुद्धा. ही जी तुम्ही लावलंय बरं मेका वारीवर पण बघितलेलं गेल्या वर्षी बरं आणि इथं पण आता बघतोय काय बैल एकदम खतरनाक दिसते त्याच्यात. नाद केला तर पूर्ण आपल्याला नादच पहिल्यापासून जनावरांचा आहे. तर गेल्या गेल्या 2 वर्षाखाली वारीवर नेताना वारीच्या आधी एक 3-4 महिने मेका तिथं बांधायला मला नव्हत्या पहिल्या वर्षी वारीवर नेल्या. मला आपली स्वतःच्याच मेका तयार करून न्यायच्या. कसल्या बी नेण्यापेक्षा चांगल्या ही ही घोड्याचं तोंडच्या मेका मी सगळ्यात पहिल्यापासून बघतोय. कुठं बघितलेलं का काय असं? चिडचण सावकार दावणीला हम्म, जत्रेवर बघितलेलं पण त्यांच्या मेका बारकी आहे त्या. हम्म, मग त्यात आपल्या डोक्यानं आपण ती जी घोड्याचं मुंडक आहे हम्म. ती होडीला असतं नावाला. बर ती होडीचं मुंडकं तयार करताना पळसदेवला आमचे दोस्त आहेत न जे होडी बनवतात हम्म, अशोक दादा केवटे म्हणून. हम्म, त्यांना विचारलं दादा म्हणलं मेका कुठनं तयार करताय सॉरी घोड्याची तोंड. हम्म. त्यांनी पंढरपूरच्या मिस्त्रीचा नंबर मला दिला. मग त्यांना मी माझी संकल्पना सांगितली की तुम्हाला मेकच तयार करता येईल का. तर ती म्हणली नाही मी नुसती घोड्याची तोंड तयार करते. हम्म. ही घोड्याची तोंड तयार करून आणली बर आणि तिकडे जायच्या आधीच आमच्या वैराची नामांकित लाकडाचं काम करणारे सुतार आहेत नरसिंग सुतार म्हणून. बर त्यांच्याकडे जाऊन आधी त्यांना संकल्पना सांगितली की असं असं करायचंय. हम्म, त्यांनी होय म्हणले. मला म्हणले फक्त तोंड तयार करून आणून द्या. तोंड तयार करून आणून दिली आणि त्यांनी ही खालचं सगळं काम पुन्हा ही पितळीचं सगळं जे सामान आहे हम्म. ही नक्षी काम आहे हे सगळं टोटल त्यांनी तयार केलं नरसिंग सुतार वैरागचे. बर बर मला जवळपास ह्याचा खर्च 16,500 आला 3 मेकचा. 16,500 16,500 तिन्हीचा. तिन्हीचा. तुम्हाला आणल्यावर लय जणांनी विचारलं असेल. लय जणांनी म्हणजे तिथं त्यांच्या पैसे तयार करतानाच त्यांना म्हणजे त्यांना सांगून सांगून कंटाळा आलता हं, की ही काय आहे बाबा म्हणून हां 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 असं. बर बर आणि आपल्याला कसं नाद आहे आपण ती आपल्या डोक्यात आलेला नाद पूर्णच करतो सगळा जनावरांचा. हां हां ती पूर्णच केलं. आता सध्या मग माझ्या तर हिशोबानं बरेच जण वयस्कर व्यक्तीने लय बघितलं पंढरपूरच्या यात्रेवर. तर काय म्हणले काय तसं? नाही ऑल कर्नाटक ऑल महाराष्ट्र कुणाकडेच नाही ते मेका असल्या. आणि अजून एक वयस्कर आजोबा आलते ते तर म्हणले की लोकांच्या घराला चौकटी नाही त्या असल्या इतक्या भारी. ती नाद तू पूर्ण त्यांनी आपल्याला शाबासकी दिली. लोकांच्या चौकटी सुद्धा नाही त्या घराला इतकं टॉपचं तुम्ही बैलांसाठी नाद केला. नाही भारी बनवले खरंच. दादा आपल्याला आता तुम्ही तुमच्या भागाबद्दल तुमच्या वळूबद्दल व्यायामाबद्दल खुराकाबद्दल भरपूर मार्गदर्शन केलं आणि माहिती दिली. सर्जाबद्दल कुठून घेतलेला कसं काय सगळी पूर्णपणे माहिती देऊन तुम्ही सांगितलं. वासराबद्दल सांगितलं. वासरं तुमच्या भागातली तुम्ही दाखवली पण. तर आता तुमचं नाव गाव आणि तुमचा मोबाईल नंबर नाव तर माहीत आहे सगळ्यांना तरी पण एकदा आपल्या चॅनलला तुम्ही सांगा. माझं नाव अभिषेक विभूषण शेरखाने मुक्काम पोस्ट राळेरास तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 9096635340. चालते धन्यवाद दादा. आपल्याला भरपूर माहिती दिली. तुमच्या दावणीच्या वळूबद्दल तुम्ही सांगितलं. तुमच्या भागातली वासरं दाखवली आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद दादा. तुमचं पण धन्यवाद. आता तुम्ही कालपासून मी माझ्या शब्दाला मान देऊन आला की बाबा मी फोन केला की आपल्या भागातले जरा दाखवायचे सगळ्याला वासरं कशी पडलेत. लोकांच्या पर्यंत आपण पोचलेलो नव्हतो अजून. बैल पोचली होती पण बैलांच्या पायदाशी कशा पडल्यात ही जरा लोकांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळं मग आपण तुम्हाला बोलवलं तुम्ही पण आला. सगळ्यांच्या मुलाखती वगैरे घेतल्यात व्यवस्थित झाले सगळे. तुमचं धन्यवाद. धन्यवाद दादा.